हॅलो सर्वांना. पूर्वीच्या काळी बायका चुलीवरच स्वयंपाक करायच्या आणि आत्ता ट्रेंड निघाला होता की घरात चूल शेगडी आहे, म्हणजे गॅस सिलेंडर आहे, सर्व आहे, तरी पण बायका काय करायच्या, चुलीवरचं मटण, चुलीवरच्या भाकरी, चुलीवरचं सगळं दाखवायच्या आणि खूप टेस्टी असतं, खूप टेस्टी असते. मग आता जर सिलेंडरची किंमत वाढलेली आहे तर चुलीवर करा ना. काय झालं करायला, आणायची लाकडं. फक्त व्हिडिओपुरतं किंवा यूट्यूबपुरतं दाखवू नका. खरी रिअल परिस्थिती आहे आल्यावर त्याला कसं सामोरे जायचं, कसं तोंड द्यायचं, हे तुम्ही लोकांना दाखवा. आता माझी आई होती ना, तेव्हा आम्ही चुलीवरच स्वयंपाक करायचो फार दिवस. त्याच्यानंतर स्टोव आले, त्याच्यानंतर हे आले, गॅस शेगडी आली. पण आई आमची म्हणायची आम्ही चुलीवरच स्वयंपाक करायचो. मग तुम्ही फक्त फॅशन म्हणून आणि जरा एक एन्जॉय म्हणून चुलीवर स्वयंपाक करायचं सोडा. आता तुम्हाला चुलीवर स्वयंपाक करायचा खराखुरा, म्हणजे तिन्ही वेळेस. मग त्यात भांडी काळी होतील, हात काळे होतील, डोळ्यात धूर जाईल, मग होऊ द्या ना, काय हरकत आहे की नाही. फक्त यूट्यूबला पैसे कमवण्यासाठी व्हिडिओ टाकत नका जाऊ की चुलीवरचं मटण, चुलीवरच्या भाकरी, चुलीवरचं जेवण. अरे, आत्ता खरं खरं आयुष्यामध्ये चुलीची गरज आहे. करा ना आता भरपूर स्वयंपाक, भरपूर जेवण, सगळं चुलीवर करा. बघा कसं होतंय ते. म्हणतात ना, मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, तसं असतं बघा. तुम्हाला आत्ता कळेल की चुलीवर रोज स्वयंपाक करणाऱ्या बायकांची काय अवस्था असते. रस्त्याच्या कडेला जेव्हा चुली मांडून गरीब लोक स्वयंपाक करतात ना, त्यांना माहिती असतं की किती त्यांना त्रास होतो त्याचा. एक दिवस मटण बघा, चुलीवरचं मटण केलं, काळ्या मसाल्यातलं, अमकं ढमकं. अरे 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 अरे, असे व्हिडिओ नका टाकू. आता तुम्हाला गॅस मिळत नाही ना, गॅस सिलेंडर नाहीच मिळणार आहे आता महिना 2 महिने. तर आता तुम्ही चुलीवर करा. आम्हाला तर आहे बाई सवय, आम्ही तर पहिल्यापासून करतच आलेलो आहे. आम्हाला काय त्यात लाज नाही चुलीवर करायची, आणि आम्हाला जागा पण आहे, लाकडं पण भरपूर आहेत. आमच्या इकडं असं जरासं गेलं की भरपूर लाकडं भेटतात, पोतभर लाकडं भेटतात. आणि तुम्हाला सांगते, मला ना अजूनपर्यंत लाकडं ना आणायची मला लाज नाही वाटत. मी आत्ता पण घेऊन येते आणि चुलीवरच पाणी गरम करते. एवढी माझी खासियत आहे. किती पण माझं हे होऊ द्या, मला काही नाही वाटत त्याचं अजिबात. मला रस्त्याला 2 जरी लाकडं भेटली तरी मी हात हलवत हलवत घेऊन येते, एवढं मात्र खरे. आणि चुलीवरच पाणी गरम करते. माझ्या दारात माझी भली मोठी चूल आहे, हो का, आणि मी चुलीवरच पाणी गरम करते. तर असं आहे बघा. म्हणतात ना, माजू नये आले, म्हणजे असं काहीतरी एक म्हण आहे ना. तर तसं आहे माणसाचं. आत्ता खरी परिस्थिती चुलीवरचा स्वयंपाक करून सर्वांना घालायची आणि करायचा आता, आणि शिकायचं चुलीवर स्वयंपाक करायचा. कारण वेळ कशी येईल हे सांगता येत नाही, आणि मी तुम्हाला नेहमी माझ्या व्हिडिओमध्ये सांगत असते, आज वेळ चांगली आहे, उद्या वेळ कशी येईल हे सांगता येत नाही. आज दिवस चांगले आहेत, उद्या दिवस कसे येतील सांगता येत नाही. त्यामुळं आहे त्या परिस्थितीत आनंदाने जगा आणि दुसऱ्यांना पण जगू द्या. ओके.